देवळाली कॅम्प पाडदेमळ्यात बिबट्याची मादी झाली जेरबंद. देवळाली कॅम्प येथील बार्न्स स्कूलजवळील पाडदेमळ्यात 3 वर्षाची मादी बिबट्या जेरबंद करण्यात आली. पाडदेमळ्यातील रवींद्र पुंडलिक पाडदे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी पहाटे ही बिबट्या मादी जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी या परिसरात आणखी काही बिबट्या असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाडदेमळ्यातील मागील बाजूस लष्कराच्या विभागात मोठे जंगल आहे. तिथे तीव्र उन्हामुळे पाणी कमी पडल्याने वन्य प्राणी नागरी वस्तीकडे धाव घेत आहेत. काही दिवसांपूर्वी पाडदेमळ्यात बिबट्याचा वावर वाढल्याने पाडदे यांनी वनविभागाला पिंजरा लावण्यासाठी मागणी केली होती. मागणी केल्यानंतर वनविभागातर्फे पिंजरा लावण्यात आला होता. पिंजरा लावल्यानंतर केवळ 4 दिवसातच बिबट्या जेरबंद झाला. पहाटे शेताला पाणी देण्यासाठी मोटर चालू करण्याकरिता रवींद्र पुंडलिक पाडदे हे गेले असता पिंजऱ्यामधून त्यांना बिबट्याच्या डरकाळीचा आवाज ऐकू आला. त्यांनी तात्काळ वनविभागाला व आपल्या नातेवाईकांना याची माहिती दिली. पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वनविभागाचे विजयसिंह पाटील, नाना गोपाळघरे, अशोक खानजोडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पिंजरा ताब्यात घेऊन नाशिक येथील गंगापूर रोपवाटिकेत हलविला आहे. याच परिसरात आणखीही बिबटे असून त्यांनाही जेरबंद करण्यात यावे अशी मागणी सुनील पाटोळे, तानाजी चौधरी, उत्तम पाडदे, सुधीर पाडदे आदींसह रहिवाशांनी केली आहे. नाशिक स्टार न्यूज ब्युरो.